नमस्कार. आपण जेव्हा एखादा नकाशा म्हणजे मॅप बघतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं? शहरं, रस्ते, नद्या, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का? नकाशा फक्त जागा दाखवत नाही, तर तो आपल्याला गोष्टी सुद्धा सांगतो. हो, तो आकड्यांना म्हणजे डेटाला आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः जिवंत करतो. आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. हाच तर गमतीशीर प्रश्न आहे नाही का? विचार करा, एक साधा कागद किंवा आपली मोबाईल स्क्रीन आपल्याला हे कसं काय सांगू शकते की नक्की कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो किंवा शहरातली सगळ्यात जास्त गर्दी कुठे आहे? चला, आज आपण हेच कोडं सोप्या भाषेत सोडवूया. हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण या 5 स्टॉप्सवरून प्रवास करत नकाशांच्या या अद्भुत दुनियेत शिरणार आहोत. तयार आहात? तर आपल्या आजच्या गोष्टीचा हिरो आहे एक खास प्रकारचा नकाशा. असा नकाशा जो आकडेवारी आणि माहितीला आपल्या डोळ्यासमोर एका चित्रासारखं उभं करतो. या खास नकाशांना म्हणतात वितरणाचे नकाशे. आता या नावातच सगळं काही आहे. यांचं मुख्य काम आहे वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन दाखवणं. म्हणजे कोणती गोष्ट कुठे, किती प्रमाणात पसरलेली आहे हे दाखवणं. अगदी सोपं. या नकाशांचं सगळ्यात भारी काम काय आहे माहितीये? ते म्हणजे मोठमोठ्या आकड्यांच्या कंटाळवाणे याद्या बघण्याऐवजी एकाच नजरेत सगळी माहिती आपल्याला एखाद्या फोटोसारखी स्पष्ट कळावी. चला तर मग नकाशा बनवण्याचं आपलं पहिलं हत्यार म्हणजे पहिली पद्धत बघूया. ही आहे टिंब पद्धत किंवा आपण याला डॉट मेथड म्हणू. नावावरूनच कळलं असेल, यात आपण लहान लहान टिंबांचा म्हणजे डॉट्सचा वापर करतो. ही पद्धत खूपच सरळ आहे. समजा आपण ठरवलं की नकाशावरचा एक टिंब म्हणजे 100 लोक. मग ज्या भागात जास्त लोक राहतात तिथे आपल्याला खूप सारे टिंब दिसतील आणि जिथे कमी लोक राहतात तिथे अगदी तुरळक टिंब दिसतील. आहे की नाही सोपं? अरे वा, हे उदाहरण बघा, किती मस्त आहे. जसं आपण आपल्या सगळ्या मित्रांची घरं दाखवायला नकाशावर स्टार्स लावतो, अगदी तसंच ही डॉट मेथड काम करते. जिथे डॉट्सची गर्दी तिथे त्या गोष्टीची गर्दी. आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया. या पद्धतीत आपण टिंबांऐवजी रंगांचा वापर करतो. हो, ही पद्धत रंगांच्या मदतीने आपल्याला माहितीची गोष्ट सांगते. याला आपण गमतीने कलरिंग बाय नंबर्स असंही म्हणू शकतो. म्हणजे काय, तर नकाशाचे वेगवेगळे भाग जसे की जिल्हे किंवा राज्य यांना माहितीनुसार वेगवेगळ्या रंगांनी किंवा एकाच रंगाच्या फिक्या गडद छटांनी रंगवलं जातं. ही कल्पना तर खूपच भारी आहे. समजा जास्त लोकसंख्या म्हणजे ए ग्रेड. मग ज्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त तो जिल्हा एकदम गडद रंगात दिसेल आणि जिथे कमी तो फिकट रंगात. म्हणजे एका नजरेत आपल्याला कळतं की कोणता जिल्हा ए ग्रेडमध्ये आहे. आणि आता आपली तिसरी आणि शेवटची पद्धत. या पद्धतीत टिंब किंवा रंग नाही तर समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडण्यासाठी रेषांचा वापर केला जातो. ही पद्धत तापमान, पाऊस किंवा उंचीसारख्या गोष्टींसाठी वापरली जाते, ज्या सतत बदलत असतात. म्हणजे जिथे जिथे तापमान सारखं आहे त्या सर्व ठिकाणांना नकाशावर एका रेषेने जोडलं जातं. या रेषेला आयसोलाईन म्हणतात. आणि एक गंमत सांगू, जिथे ह्या रेषा एकमेकांच्या अगदी जवळजवळ येतात ना, तिथे समजायचं की तापमान किंवा उंची खूप पटकन बदलत आहे. वाह, हे उदाहरण तर किती सोपं आणि मजेशीर आहे. आपण जेव्हा वाळूच्या किल्ल्यावर समान उंचीच्या जागा जोडण्यासाठी रेषा काढतो, तेव्हा खरं तर आपण नकळतपणे एक छोटासा समघनी नकाशाच तयार करत असतो. तर आता आपण नकाशा बनवण्याची 3 वेगवेगळी साधनं शिकलो. पण आता खरा प्रश्न येतो, कोणत्या माहितीसाठी कोणतं साधन निवडायचं? चला, हेच आता एकदम सोपं करून टाकूया. हे बघा, या टेबलमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. टिंब पद्धत आपल्याला एखाद्या गोष्टीचं अचूक ठिकाण दाखवते, जसं की गावातली घरं किंवा विहिरी. क्षेत्रगणी पद्धत आपल्याला एका पूर्ण भागाची सरासरी माहिती देते, जसं की एखाद्या जिल्ह्याचा साक्षरता दर. आणि समघणी पद्धत तापमान किंवा पावसासारख्या नैसर्गिक गोष्टी दाखवण्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नकाशाची प्रत्येक पद्धत एक वेगळी गोष्ट, एक वेगळी कहाणी सांगते. त्यामुळे तुमच्याकडे कोणती माहिती आहे यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणती पद्धत वापराल. कारण चुकीच्या पद्धतीने चुकीची गोष्ट सांगितली जाऊ शकते. तर मग आता आपल्याला नकाशा वाचण्याची आणि समजून घेण्याची एक नवी दृष्टी मिळाली आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा नकाशा बघाल, तेव्हा फक्त रस्ते आणि शहरं शोधू नका, तर तो नकाशा कोणती गोष्ट सांगतोय हे शोधायचा नक्की प्रयत्न करा.